स्वातीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात? बरे आहात ना? चला तर आज आपण घेवड्याचा ठेचा बनवणार आहोत। बघू शकता मी इथं पाव किलो घेवडा घेतलेला आहे। आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग त्याला साफ करून घ्यायचं आहे। बघू शकता मी एक शेंग घेतलेली, त्याला आपल्याला कशी साफ करायची ते मी इथं तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला साफ करून घ्यायचे आणि आजूबाजूचे आपल्याला त्याचे देठ काढून घ्यायचे, जे साल असते ना ते काढून घ्यायची। बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे, दाखवलं आहे तसं। आणि आतमधल्या बिया पण घ्यायच्या आहे आपल्याला। बघू शकता इथं घेवडा आपला तयार आहे साफ करून। आणि आपल्याला थोडंसं तिच्यामध्ये चेक करायचं आहे साल वगैरे राहिली का, ह्या पद्धतीनं आपल्याला। आणि आपल्याला परत धुवून काढायचं आहे त्यांना 3-4 पाण्यानं, कारण शेतामध्ये शिपलेलं असतं ते स्वच्छ निघून जातं, याच्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची। तर चला पुढची तयारी करून घेऊया। मी लसूण आणि कोथिंबीर आणि थोडीशी तिखटवाली आपल्याला मिरची घेतलेली आणि खलबत्त्यात आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। खलबत्त्यात त्याच्यासाठी वाटण करायचं आहे छान चव लागण्यासाठी, भाजीची छान चव होते। तर या साईडला ठेवायचं आहे। शेंगदाणे दाखवले त्याचं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं या पद्धतीनं। आता चला पुढची तयारी करूया। आणि आता आपल्याला कढईमध्ये तीन पड्या तेल घालायचं आहे आणि 3 पड्या घातल्यावर आपल्याला जे वाटण केलेलं होतं खलबत्त्यामध्ये तेच टाकून घ्यायचं आहे। दुसरे मसाल्याचा वापर नाही करायचा, फक्त जो ठेचा केलेला होता तोच टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आणि थोडासा चेंज झाला याचा कलर की आपल्याला तिच्यात थोडीशी हळद घालायची, थोडासा कलर चेंज झाल्यावर। तर मी हळद घातलेली आहे, थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं। आणि स्वच्छ धुतलेला घेवडा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही याला वाल पण म्हणू शकता, गावाला वालच म्हणता। बघू शकता पण टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित ते मसाले याला लागतील शेंगांना। बघू शकता ह्या पद्धतीनं। तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे ह्या पद्धतीनं। तर आपल्याला शेंगदाण्याचं जे कूट केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे ह्या पद्धतीनं। व्यवस्थित मिक्स करणं झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच वाटेनं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, आपल्याला याचा ठेचा करायचा आहे। बघू शकता आणि पाणी घातल्यावर थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। आणि अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे झाकण काढून। बघू शकता या पद्धतीनं चेक करणं झालं की आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं। तर परत आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आतले ज्या बिया असतात त्या लवकर शिजल्या जातील, याच्यासाठी त्याला वेळ लागतो याच्यासाठी। बघू शकता आपली घेवड्याची भाजी इथं तयार आहे। बघू शकता घेवड्याचा ठेचा आता आपल्याला चेक करायचं आहे। बघू शकता छान असं शिजलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोथिंबीर घातल्यावर। मला एवढं सांगा की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि बघू शकता आपलं घेवड्याचा ठेचा इथं तयार झालेला आहे। एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे घेवड्याचा ठेचा। आणि कसा वाटला तुम्हाला घेवड्याचा ठेचा कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा, मला एवढं सांगा।